शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती. प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती 6 महिन्यांमध्ये अहवाल देणार. शेतकरी संकटात असताना कर्जमाफीसाठी तारीख पे तारीखची गरज काय? समिती नेमून सरकारचा वेळकाढूपणा. शेतकऱ्यांचा जीव गेला तर जबाबदार कोण? विजय वडेट्टीवारांची टीका. कर्जमाफीच्या आश्वासनानं काही होणार नाही. पुन्हा एकदा सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक. परिणाम भोगावे लागणार. जरांगेंचा इशारा. बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकरांसह 2,500 आंदोलकांवर गुन्हे दाखल. आंदोलनादरम्यान नागरिकांची गैरसोय झाल्याचा ठपका. नागपूर विमानतळावर प्रहारचे कार्यकर्ते बच्चू कडूंचं स्वागत करणार. कर्जमाफीची तारीख दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण. आंदोलनामध्ये सहभागी होणारे शेतकरी कडूंचं स्वागत करणार. पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एपीआय अमोल वाघमारेंकडून एन्काउंटर. जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदन होणार. पोलिसांकडून रोहित आर्याच्या कुटुंबियांशी संपर्क करण्याचा प्रयत्न. मुंबईच्या पवईमध्ये ओलीस ठेवलेल्या 17 मुलांसह 2 नागरिकांची पोलिसांकडून सुटका. डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्यानं दिली होती मुलांना जाळून मारण्याची धमकी. आरोपीकडून एअरगन आणि केमिकल जप्त. सर्व कलाकारांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध. मुंबई पोलिसांचे आभार. टीमकडून अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य. रोहित आर्याच्या प्रकरणामध्ये आर्य स्टुडिओची प्रतिक्रिया. केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडून उपोषण. पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचं सरकारने 2 कोटी थकवल्याचा आरोप. तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण. फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी गोपाल बदनेची कोठडीतच चौकशी सुरू. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणेंची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती.